चला तर बालदोस्तांनो, आज आपण जात आहोत इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारती या पुस्तकातील 25वा धडा चित्रे हा पाठाचा आपण घेणार आहोत. बघा, तुमच्यासमोर आमच्या वर्गात आम्ही हा धडा घेतला त्यावेळेला जेवढे पण काही जोडाक्षर असतात त्यांना अंडरलाईन केलेलं होतं. तर हे अंडरलाईन केलेले वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर बघा, आपण बघूया आता धडा चित्रे 25वा धडा. माझघरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली. आता बघा मुलांनो, माझघर म्हणजे मधलं घर. रूम असतात ना, किचन है ना, हॉल, बेडरूम असे घर असतात. तर मधलं घर जे असतं त्याला माझघर म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये. माझघरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली म्हणजे थकली. तिने बिम्मला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले. बिम्म हा त्यांचा मुलगा, आईच्या मुलाचं नाव आहे बिम्म. तर आईने त्याला बजावलं की तू बाबा मोठ्या रस्त्यावर जाऊ नकोस म्हणून. बब्बी शेजारी गेली व बिम्मला म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली म्हणजे काय, ती दुपारच्या वेळी थोडी दमून गेली असल्यामुळे झोपली, लेटली ती. बब्बी शेजारी गेली व बिम्मला एकटे वाटू लागले. त्याची बहीण बिम्मची बहीण बब्बी ती शेजारी गेली आणि बिम्मला साहजिकच एकटे वाटू लागला. तो इकडे तिकडे रेंगाळला. मग तो सोप्यावर आला. खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले. त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या. हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी बदक. पण त्या साऱ्यात बिम्मला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा. त्याने 2 मोठे खडू घेतले व तो हलकेच माझघरात आला. जिथे आई झोपली होती त्याच ठिकाणी पण पुन्हा तो आला. आता काय होतं बघा पुढे. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते. फरशीवरती तो चित्र काढायला बसला. जणू काही ते चौकोन त्याचीच वाट पाहत होते. तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला. साहजिकच आई सर्व कामं आवरून झोपलेली होती. छानसं घर पुसलेलं होतं आणि आई दमून गेल्यामुळे ती झोपली होती. आणि ती उठून बघते तर काय, सर्व जी फरशी होती ती भरून गेलेली होती चित्र काढून. बिम्मने छान छान चित्र काढलेली होती, पण ते छान छान चित्र जरी त्याला वाटत असले तरी आईसाठी मात्र ती डोकेदुखीच होती, कारण तिने केलेलं सगळं काम त्या ठिकाणी खराब झालेलं होतं. मग आता बघा पुढे. आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती, काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू, ती थोड्या वैतागाने म्हणाली. ती म्हणजे कोण म्हणालं, आई म्हणाली. ही गिजबिज नाही, सगळी चित्र आहेत, बिम्म म्हणाला. पण त्याचा चेहरा उतरला. चेहरा उतरणे म्हणजे नाराज होणे. त्याने काढलेल्या चित्रांना आई म्हटली गिजबिज आणि तो गिजबिज शब्द ऐकून तो नाराज झाला. त्याचा चेहरा उतरला. तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली, बरं, ही गिजबिज नाही मग तर झालं. तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला. आई सांगू लागली, बरं ठीक आहे बाबा, गिजबिज नाही तर ठीक आहे. तो नाराज झाल्यामुळे आईने पण लगेच आईला समजलं की माझं लेकरू नाराज झालं. आई म्हणू लागली की काय केलं ते तरी सांग म्हणे मग मला. मग बघा आता पुढे. मग बिम्म खुलला म्हणजे त्याला असं वाटलं की आता आई आपल्याला विचारते, तर आपल्याला हे चित्र आपण कसे काढलेले आहेत याचं स्पष्टीकरण करता येईल. म्हणून मग तो थोडासा खुलला आणि म्हणाला, हे राहुल हत्तीचं चित्र आहे. त्याने हत्ती जो काढला होता त्या हत्तीला नाव दिलं होतं राहुल. तो फिरायला निघाला आहे. या त्याच्या 2 घंटा, त्याच्याजवळ बांधलेल्या 2 घंटा, राहुल हत्तीच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेल्या होत्या आपल्या बिम्मने. घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या. हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले. ती म्हणाली, आणि ते दुसरं चित्र बघा बालदोस्तांनी, ते ट्राम हा शब्द गेलेला आहे. ट्राम म्हणजे काय, विजेवर चालणारी एक गाडीप्रमाणे तो हत्ती असावा असं आईला वाटलं. ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले. आणि मग ती म्हणाली, पुढचे चित्र सांग बरं पाहू. चला तर मग पुढचे चित्र आपण बघूया. मग आता बघा तो बिम्म काय म्हणतो. अगं, ते आपलं घर नव्हे का, आश्चर्य दाखवत बिम्म म्हणाला. तू बब्बी, बाबा, मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत. त्याने काढलेलं जे छोटंसं घराचं चित्र आहे त्या ठिकाणी तो काय म्हणतोय बघा. इथे म्हणतोय तो, हे आपलं घर आहे ना आई, ही तू आहेस, हे बाबा आहे, हे मी, आणि ही बब्बी आहे. बघा, आईपेक्षा बब्बी मोठी काढलेली होती चित्रामध्ये. मग पुढे काय, सगळेजण बाहेर थांबलो आहोत म्हणे, कारण घर छोटं असल्यामुळे बाहेर थांबण्याशिवाय इलाजच नव्हता. आईला वाटले, होय, सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे का. घर इतके लहान होते की बिम्मला देखील वाकून आत जाता आले नसते. बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते. जागा कमी
पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते. त्या पुढील चित्रात पुष्कळशा उभ्या रेघांचा गुंतवळा होता, पण त्यांच्यात 4 गोल होते. म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात 40मधून पाहत होते. मग बाजार होता, शाळा सुटली होती, 3 कोंबडे होते. पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले. बिम्म कड्याचे चित्र कसले ते सांगत होता तेव्हा धपाधपा पावले आपटत बब्बी परत आली. फरशीकडे पाहताच सुरकुती आणत नाक उंचावून ती म्हणाली, काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू. एवढं बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढला पार्ट रिपीट करूया.